मासे साफ करायचे म्हटले की माझा 1-1.5 तास सहज निघून जायचा, पण आता इतकी छान पद्धत मला मिळाली आहे ना की त्याने मासे अगदी छान आणि व्यवस्थित स्वच्छ होतात आणि ते पण 10 ते 15 मिनटात. तर इथे ना ही कैची आहे माशांची आणि बघा मासे व्यवस्थित मागचं पुढचं टोक वगैरे काढून घेतलं, साईडच्या सगळे जे पंख असतात ते काढून घेतले आणि त्याच्यानंतर ना या कैचीला बाजूला छोटेसे कात्रे आहेत ज्याने त्या माशांवरची खवळंसुद्धा व्यवस्थित निघून येतात. मोठे मासे साफ करताना असंच आपण करू शकतो, फक्त त्याला कट करण्यासाठी फक्त सुरीचा वापर करावा लागतो. पण हे इतकं उपयोगी पडले आहे ना मला ही कैची की ज्याच्याने मस्त एकदम छान साफ होतात आणि मला जास्त वेळसुद्धा लागत नाही, म्हणजे जेवणाला सुद्धा माझा वेळ वाचून जातो. मासे साफ करायचे जेठा अंकल, वॉइस अलर्ट पोजीशन। क्या अंकल, ये आपकी बड़ी मीटिंग भजिए वाले के साथ? गोली गोली इधर खड़ा मत रहे, तू जा इधर से। जो तू देख रहा है वैसा कुछ नहीं है भाई, तू जा, मैं बाद में समझाता हूँ, तू जा इधर से जा। नहीं अंकल, अभी फोटो खींच के टप्पू को भेजता हूँ, उसको भी तो पता चले ना कि उसके पापा की मीटिंग भजिए वाले के साथ थी। नहीं। जेठा अंकल, मैं शर्त लगाता हूं कि आप इस ऐप को 10 सेकंड से भी कम समय में खोल देंगे, लेकिन तर पवनराजे हत्याकांड प्रकरणामध्ये सीबीआय वरिष्ठ न्यायालयामध्ये दाद मागणारे आताची एक मोठी अपडेट आपण पाहतोय। सीबीआय वरिष्ठ न्यायालयामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये दाद मागणारे नुकताच मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचा असा निकाल दिलेला आहे आणि सगळ्याच आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे। सीबीआयच्या या तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे आणि त्यानंतर आताची ही सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहतोय। सीबीआय वरिष्ठ न्यायालयामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये दाद बिलकुल डोकं नाही, एक काम नीट करत नाही। बस कर तुझी किरकिर, एक दिवस हात असा उठल, जोडेल आणि माफी मागेल। बिलकुल डोकं नाही, एक काम नीट करत नाही। बस कर तुझी किरकिर, एक दिवस हात असा बिलकुल डोकं नाही, एक काम नीट करत नाही। बस कर तुझी नमस्ते। दररोज ओवा खाल्ल्याने शरीरात होणारे आश्चर्यकारक बदल। अजवाईन हेल्थ बेनिफिट। आपल्या किचन मधील मसाल्याच्या डब्यात एक अशी गोष्ट लपलेली आहे जी रोज आपल्या डोळ्यांसमोर असते, पण तिची खरी ताकद 99% लोकांना माहितीच नाही। आपण बऱ्याचदा तिला फक्त मुखवास म्हणून किंवा भजी करताना चवीसाठी वापरतो, पण तुम्हाला माहित आहे का, हा छोटासा दाणा तुमच्या शरीरासाठी एखाद्या रामबाण औषधासारखं काम करू शकतो। हो, आज आपण बोलतोय ओव्याबद्दल। जर तुम्ही रोज फक्त एक छोटा चमचा ओवा योग्य पद्धतीने खाल्ला तर शरीराचे अनेक मोठे आजार मुळापासून गायब होऊ शकतात, ज्यासाठी तुम्ही हजारो रुपयांच्या गोळ्या खात आहात। पण थांबा, ओवा जितका गुणकारी आहे तितकाच तो काही लोकांसाठी विषारी सुद्धा ठरू शकतो। म्हणूनच ओवा कुणी खाऊ नये याचीही माहिती आज आपण घेणार आहोत। व्हिडिओ खूप रंजक आणि माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। ओव्याचे 10 जबरदस्त फायदे। नंबर 1, सांधेदुखी आणि सूज येण्यावर रामबाण उपाय। वय वाढलं की किंवा शरीरात कॅल्शियम कमी पडलं की आजकाल अनेकांचे गुडघे आणि सांधे दुखू लागतात। ओव्यामध्ये हाडांना ताकद देणारे कॅल्शियम आणि पोटॅशियम तर असतेच, पण त्याहूनही भारी म्हणजे यात वेदनाशामक गुणधर्म आहेत। मोहरीच्या तेलात ओवा टाकून ते तेल हलकं गरम करा। या तेलाने
गुडघ्यांची मसाज केल्यास तिथली सूज उतरते आणि वेदना पळून जातात. नंबर 2, पचनक्रिया सुधारते. जड अन्न खाण्यात आलं किंवा काही तेलकट तुपकट खाल्लं की लगेच पोट फुगतं, गॅसेस होतात किंवा छातीत जळजळ व्हायला लागते. ओव्यामध्ये निसर्गाने थायमॉल नावाचं एक अँटीसेप्टिक तत्व दिलं आहे. हे आपल्या पोटातील पाचक रसांना लगेच ऍक्टिव्ह करतं. गॅस, अजीर्ण आणि अपचनावर हा जगातला सगळ्यात फास्ट काम करणारा खात्रीशीर घरगुती तोडगा आहे. नंबर 3, वजनाचा काटा झपाट्याने कमी होतो. वाढतं वजन ही आजकाल अनेकांची मोठी डोकेदुखी झाली आहे. ओवा तुमच्या शरीराचा मेटाबॉलिझम वाढवतो, ज्यामुळे शरीरातील नको असलेली चरबी विरघळायला मदत होते. रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा ओवा भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी गाळून त्यात थोडा लिंबाचा रस आणि मध टाकून रिकाम्या पोटी प्या. महिनाभरात तुम्हाला स्वतःमध्ये छान फरक जाणवेल. नंबर 4, कफ आणि छातीतील जडपणावर आराम. हवामान बदललं की अनेकांना सर्दी खोकल्याचा त्रास होतो. छातीत कफ जमा झाल्यामुळे श्वास घ्यायला कुठच्या कुठे गायब होईल. किंवा भयंकर पित्ताचा त्रास आहे त्यांनी ओवा जास्त खाऊ नये. जर रोज प्रमाणापेक्षा जास्त ओवा खाल्ला तर पोटात कडक जळजळ होणे, पित्त भडकणे आणि तोंडात अल्सर म्हणजेच उष्णतेचे फोड येणे अशा समस्या सुरू होतात. नंबर 3, लिव्हर किंवा पोटाचे अल्सर असणारे, जखमा वाढणे. ज्यांना लिव्हरचे गंभीर आजार आहेत किंवा पोटात आणि आतड्यांमध्ये अल्सर आहेत त्यांनी ओवा खाणे पूर्णपणे बंद करावे. ओव्यातील तिखटपणा आणि गरम घटक या जखमांना अधिक भडकवून अंतर्गत रक्तस्राव वाढवू शकतात. नंबर 4, शस्त्रक्रिया किंवा सर्जरी होणार असल्यास रक्त पातळ होणे. ओव्यामध्ये रक्त गोठू न देणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे जास्त ओवा खाल्ल्यास रक्त पातळ होते. जर तुमची कोणतीही लहान मोठी शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी होणार असेल तर सर्जरीच्या किमान 2 आठवडे आधीपासून ओवा खाणे पूर्णपणे बंद करा. नाहीतर शस्त्रक्रियेदरम्यान किंवा नंतर जास्त रक्तस्राव होण्याचा मोठा धोका निर्माण होतो. नंबर 5, ओव्हरडोसमुळे चक्कर आणि उलट्या होणे. ओव्यामध्ये अतिशय तीव्र इसेन्शियल ऑइल्स जसे की थायमॉल असतात. जर एखाद्याने ओव्याचा खूप जास्त ओव्हरडोस घेतला तर काहींना मळमळणे, उलट्या होणे किंवा डोके गरगरून चक्कर येणे असा त्रास होऊ शकतो. नंबर 6, अंगात कडक ताप आलेला असताना ताप वाढणे. जेव्हा शरीराचे तापमान आधीच वाढलेले असते म्हणजेच अंगात कडक ताप असतो तेव्हा ओव्याचा वापर अजिबात करू नये. ओवा शरीरात अंतर्गत उष्णता निर्माण करतो, ज्यामुळे ताप आणखी वाढू शकतो आणि अस्वस्थता वाढू शकते. महत्त्वाची टीप, नुकसान टाळण्यासाठी काय करावे. आता पाहूया ओव्याचे नुकसान टाळण्यासाठी आणि त्याचे 100% फायदे मिळवण्यासाठी काही सुपर टिप्स. नंबर 1, योग्य प्रमाण. एका सदृढ व्यक्तीने संपूर्ण दिवसात अर्धा ते 1 छोटा चमचा म्हणजेच 3 ते 5 ग्रॅम पेक्षा जास्त ओवा खाऊ नये. नंबर 2, योग्य पद्धत. ओवा कधीही जास्त कच्चा खाण्याऐवजी तव्यावर हलकासा भाजून खावा, ज्यामुळे त्याची अतिउष्णता थोडी कमी होते आणि तो पचायला हलका होतो. नंबर 3, उष्णता शांत करण्याचा तोडगा. जर ओवा खाल्ल्यामुळे शरीरात खूप उष्णता वाढली किंवा जळजळ झाली तर लगेच 1 ग्लास थंड दूध प्यावे किंवा 1 चमचा खडी साखर आणि बडीशेप चावून खावी. नंबर 4, खाण्याची योग्य वेळ कोणती. जर पचनासाठी खायचा असेल तर दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर 10 मिनिटांनी हलकासा भाजलेला ओवा चिमूटभर मिठासोबत चावून खावा. नंबर 5, लहान मुलांसाठी घरगुती उपाय. लहान मुलांना गॅसमुळे पोटदुखी झाल्यास ओव्याची कोमट परचुंडी करून त्याने
बाळाच्या पोटावर हलका शेक द्यावा. बाळ लगेच शांत होते. नंबर 6, खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी. ओवा खरेदी करताना तो अगदी फिकट हिरवट किंवा हलका राखाडी रंगाचा असावा. खूप जास्त काळा किंवा जुना झालेला ओवा घेऊ नये. नंबर 7, साठवणूक कशी करावी. ओवा नेहमी काचेच्या एअरटाईट डब्यात ठेवावा. प्लास्टिकच्या डब्यात ठेवल्यास त्याचा तीव्र सुवास आणि त्यातील औषधी तेल लवकर उडून जाते. तर मित्रांनो, निसर्गाने आपल्या किचनमध्येच किती मोठमोठी औषधं ठेवली आहेत ना. फक्त गरज आहे ती योग्य माहितीची. तुम्हाला या 10 फायद्यांपैकी कोणता फायदा सगळ्यात जास्त उपयुक्त वाटला आणि तुम्हाला यातील कोणती माहिती आधीच माहिती होती